लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा। बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे दिवस घेऊन येवो। भाऊबीजेच्या वाट बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच, भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। रोहित पवारांचं म्हणणं आहे की आरएसएसवर बंदी घालावी, ज्या पद्धतीने कर्नाटक सरकारने आरएसएसवर बंदी घातली त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कॉलेज आणि इतर ठिकाणी आरएसएसचे लोक घुसते, ते कुठेतरी कॉलेजमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात। खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह आहे। याची निंदा, निषेध करावा तेवढा कमी आहे, कारण आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक कडवट देशभक्त, राष्ट्रभक्त ही संघटना आहे आणि कधी जेव्हा आपत्ती संकट येतं त्यावेळेस आरएसएस ही संघटना धावून जाते आणि प्रखर राष्ट्रभक्त आणि देशभक्ती वर काम करणारं हे आरएसएसचं संघटन आहे। आणि खरं म्हणजे अशा आरएसएस वर बंदी घालावी असं म्हणणं अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय चुकीचं। आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि